नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सकाळी सकाळी लवकर उठून आवरून निघालो यात्रेला. वाटेत सूर्यदेवाचं दर्शन झालं. कवळ्या कवळ्या उन्हामध्ये सकाळच्या थंडीत आम्ही चाललो आहे यात्रेला. जाताना रोडवर कागदी फुलांची वेगवेगळ्या रंगांची फुलं छान झाडं भरलेली होती. ते पाहत वेळ कसा जात होता कळलंच नाही. नाश्ता करायला थांबलो. नाश्त्यामध्ये कढी, खिचडी आणि गरमागरम भजी होती. कंधारमध्ये कढी खिचडी खूपच फेमस आहे. माळेगावची यात्रा बाहेरूनच पहा आपण किती गर्दी झालेली आहे. इथं गाडी लावायला पण जागाच लवकर भेटत नाही. त्यामुळे आम्ही आज लवकरच सकाळी सकाळी गेलो होतो. माळेगावची यात्रा म्हणलं की दूरवरून लोक यात्रेला येतात. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील हे एक गाव आहे. इथं दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात वैद्य एकादशीला यात्रा भरते. येथे खंडोबाचं मंदिर आहे. याला खंडोबाची यात्रा देखील म्हणतात. ही यात्रा नांदेड जिल्ह्यापासून 50 ते 60 किलोमीटर दूर आहे. इथे मोठ्या संख्येने भाविक येतात. खूप जास्त गर्दी असते. मी देखील एवढी मोठी यात्रा पहिल्यांदाच पाहिली. इथं आपल्या सगळ्या वस्तू भेटतात. सामान एकदम स्वस्त आणि मस्त भेटतं. मुलांसाठी वेगवेगळ्या गेम्स, खेळणी, गाड्या खूप भारी भेटतात. मला देखील फार आवडल्या. वेगवेगळे प्रदर्शन सुद्धा असतात. यात्रेला एकदा नक्कीच जा. खरंच खूप भारी आहे. येथे असे छोटे मोठमोठे पाळणे, मौतका कुवा, असे छोट्या राईड्स, मुलांना खेळण्यासाठी आणि आपल्याला देखील मोठ्यांना सुद्धा खेळण्यासाठी वेगवेगळ्या खूप सारे गेम्स आहेत. यात्रा खरंच खूप भारी आहे. मी तर पहिल्यांदाच पाहिली एवढी मोठी यात्रा आणि खूप यात्रेचा आनंद घेतला. तर तुम्ही नक्की जा आणि यात्रेचा आनंद घ्या आणि जय मल्हारांचं दर्शन घ्या. मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा. चला नवीन ब्लॉगमध्ये भेटू लवकरच. बाय बाय.